या चित्रपटाने तमाशाला केवळ मनोरंजन नाही तर समाजाचा आरसा बनवला. रंगीत मराठी सिनेमाची नवी सुरुवात केली आणि जो चित्रपट आजही माणसाच्या वासना, नैतिकता आणि पतनावर सर्वात मोठा प्रश्न उभा करतो. एका गावात श्रीधरपंत नावाचे एक आदर्शवादी शिक्षक असतात. संपूर्ण गाव त्यांना गुरुजी म्हणून मान देत असतं. एक दिवस गावात तमाशा येतो आणि चंद्रकला नावाची नर्तिका आपल्या अदांनी संपूर्ण गावाला वेड लावते. त्यातच गुरुजी तमाशाला विरोध करतात. चंद्रकला गुरुजींना समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती अपयशी ठरते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती गावाबाहेर तमाशा सुरू करते आणि एक दिवस गुरुजींना आपल्या तमाशात वाद्य वाजवायला लावण्याची ती शपथ घेते. पण नियतीचा खेळ असा होतो की ज्या चंद्रकलाला गुरुजी चुकीचं समजत होते त्याच चंद्रकलाच्या प्रेमात ते स्वतः पडतात. हळूहळू एक आदर्श शिक्षक समाजाच्या नजरेतून गायब होतो आणि तमाशाच्या फडात मास्तर म्हणून जगू लागतो. ज्याचा एकेकाळी संपूर्ण गाव आदर करत होतं, तोच माणूस आज अपमान, व्यसन आणि पश्चातापाच्या पिंजऱ्यात अडकलेला असतो. शेवटी स्वतःचं सत्य सांगून निर्दोष सुटण्याची संधी असूनही गुरुजी खुनाची कबुली देतात, कारण त्यांना स्वतःचं आयुष्य वाचवायचं नसतं तर गावकऱ्यांच्या मनात जिवंत असलेले गुरुजी वाचवायचे असतात. आणि फाशीची शिक्षा ऐकताच अपराधीपणाने जगणारी चंद्रकला न्यायालयातच जीव सोडते. पिंजराचा अर्थच आहे पिंजरा किंवा कैद. गुरुजी आणि चंद्रकला दोघेही आपापल्या भावनांच्या, अपराधीपणाच्या आणि नियतीच्या पिंजऱ्यात अडकलेले असतात. अखेरीस मृत्यूच त्यांना त्या पिंजऱ्यातून मुक्त करतो. त्यामुळेच हा चित्रपट मानवी जीवनाचाच एक गहन रूपक बनतो.